हॅलो. हॅलो. हां, कोण बोलतंय? हा कुठं लागलाय फोन? फोन लागलाय. बोला की, तुमचं काय काम काय आहे बोला. शेवाळ्या करून देता ना तुम्ही? हो हो, देतोय की, आमचं होलसेलमध्ये आहे. बोला. आपल्याला एक 5 किलोच्या ह्याच्या ज्वारीच्या पिठाच्या बर. आणि 5 किलो तिखट पाहिजे. त्या मशीन कुठल्या कंपनीची आहे हो तुमची? मशीन आहे आमची टाटाच्या कंपनीचे. हां. आणि शेवळ्या ज्वारीच्या पिठा कशा बनवणार हो? अहो ज्वारी पिठाचीच आम्हाला आमच्यात बनवते पहिल्यापासून. नाही नाही, ज्वारीच्या नाही, मैद्याच्या बनवून देतोय बा. अहो मैद्याच्या कशा बनणार? ज्वारीच्या पिठाची पाहिजे. अहो, ते तुटायला पाहिजे, खाली यायला पाहिजे का नाही शेवळ्या? ज्वारीच्या पिठाची तुटणार, मैद्याच्या नाही नाही, काय तुटणार? ज्वारी पिठानं होत नाही शेवळ्या. पुढे बोला तुम्हाला. आणि तिखट 5 किलो पाहिजे. तिखट तो गोड काय गोड तिखट सपाक वाळणी कसल्या माणसाला सध्या होतं, पण मैद्या किंवा गव्हाच्या पिठाच्या. मग ती मशीन कुठल्या कंपनीची आहे तुमची? तुम्ही ज्वारीच्या पिठाची येत नाही म्हणताय ना? हो, ज्वारीच्या पिठाची मशीन कुठली जर मशीन आणली तुम्ही तरी शेवळ्या होत नाही. त्या शेवळ्या करण्यासाठी आम्ही वापरतो बघा, ब्रँडेड कंपनी टाटाची कंपनी आहे. टाटाची कंपनी आहे का? हां. मग त्यावर ज्वारीच्या पिठाची व्हायला पाहिजे. नाही नाही, होत नाही. अहो, ज्वारीचे पीठ खाली आल्यावर तुटतंय हो. मग ह्याचे लांबत नाही असं चरा हो. बरोबर आहे. मग होंडी पिठाची होतील का? अहो, हंडीच पीठ पण चरा लांबत आहे, तुटतंय म्हणतोय तर नाही. गव्हाचं लांबतंय किती पाहिजे तेवढं हो. 4 फुटाचं म्हणलं तर 4 फुटाची तुम्हाला शेवळ्या करून देऊ शकतो. गरे करून देताय का तुम्ही? हो, गऱ्याच्या करून देतोय. एकदम मऊ सूत आणि चांगल्या आल्या पाहिजे. शेवाळ्या मऊ सूत देते त्या. ते काय मटणासारख्या हाडकासारख्या नळ्या ताईट होते द्यावी. काय राव बोलताय तुम्ही बी? अहो खाताना तुम्हाला सांगू असं चावायला लागलं नाही पाहिजे. नाही नाही, शेवाळ्या चावायला लागतात. तुम्ही ह्याच्या आधी कधी खाल्लं नाही का शेवाळ्या? अहो काय मग आम्ही करतो, पण ज्वारी पिठाची करतो. एक नंबर होते. कुठं आलाय माणूस कोणता? ज्वारी पिठा तुमच्या बाण शेवाळ्या अहो खाल्ल्या मशीन नाही का? तुमची बरोबर नाही. कुठल्या कंपनीची मशीन आहे? ए बाबा, तुला सांगितलं टाटा कंपनी मशीन आहे. तुला शेवाळ्या करून पाहिजे का मशीन विकत घ्यायची आहे? अहो शेवाळ्याच करून पाहिजे द्या. तुम्ही म्हणता ज्वारी पिठाची आमच्या मशीनवर होत नाही. त्या मग मशीन कुठल्या कंपनीची आहे तुमची? अजून पुन्हा फिरून तेच म्हणतो ज्वारीचं होत नाही. ज्वारीच्या पिठाच्या शेवाळ्या कुठं गेले ते करते तेवढं मला सांग बरं, नाव सांग बरं. अहो आम्ही दरवर्षी करून आणतोय. येडे बेडे भोकाच आहे का तुम्ही? ज्वारीच्या पिठाच्या शेवाळ्या होत नसते त्या. अहो ज्वारीच्या आणि होंडीच्या आणि तिखट आणतोच आम्ही. 3 प्रकारच्या शेवळ्या तिखट आहेत. करत असाल की तिखट करत असाल, गोड करत असाल, अजून काय करत असाल, दुधाचं करत असाल, सगळं होतंय. पण त्याला पीठ गव्हाचं लागतंय, ज्वारीच्या पिठानं होत नाही नसतं. नाही नाही, ती मशीन मध्ये तुमच्या फॉल्ट आहे बघा. मशीन कुठल्या कंपनीची आहे ती ए बाबा, सांगा. तू मशीनचं नाव काढून सांगतो नाही तुला येऊन हानीन बघ सांगतो तुला. ते काय लावलं मशीन तर? अहो मग तुम्ही ज्वारीच्या कशा येत नाही ते म्हणता? ज्वारी येत नाही म्हटलं तर पुन्हा ते तसं काय बोलतात? मला काय कळत नाही तुमचं. तुम्हाला शेवळ्या करून पाहिजे ना, गव्हाच्या पिठा किंवा मैद्याच्या पिठा मिळतील. अहो, पण जर ऐका सांगतो तुम्हाला, मशीनचं नाव काढा. मशीन आम्ही आणले एकदम 1 लाखाची मशीन आहे. अहो 1 लाखाची असो नाही 2 लाखाची असो, मग ते ज्वारीची पाहिजे त्या मशीनवर. तुम्हाला कळत कसं नाही? मला हीच कळत नाही बाबा. एकदा तुम्हाला सांगितलंय बाबा मी की ज्वारीच्या पिठानं शेवळ्या होत नसतात. नाही नाही उद्या मशीन तुम्ही म्हणसाल मटणाच्या शेवळ्या करून द्या मला, पण अंड्याच्या करून द्या म्हणसाल. अरे बाबा, नाही होत नाही तर. बाण तसं नाही हो. आमच्यात ज्वारीच्या करत होती, दरवर्षी आणते ती. ह्या आता गव्हाच्या पिठाच्या केल्या म्हणजे मैद्याच्या तुम्ही म्हणताय ती चिकट होणार ना. हो, तसं नसतंय होत हो मालक. तुम्हाला किती वेळा सांगितलं बाबा, ज्वारीच्या पिठाच्या शेवळ्या होत नसते त्या. जर करायला मी सांगितलं तर आमचा खुळखुळा मला फेकून हाणल. काय सांगायचं तुम्हाला? अहो खुळखुळ कशाला फेकून आणतोय? आणताना मशीन तुम्ही चांगल्या कंपनीची बघून आणायची. कुठल्या कंपनीची आहे तुमची ए बाबा, मशीन? तुला सांगितलं ना टाटाची मशीन आहे. पुन्हा 3-3दा काय लावतोय जरा सारखं तसं? मशीन कुठल्या कंपनीची आहे, मशीन कुठल्या कंपनीची मग तुम्ही आहे? मशीन टाटाची आहे. पुन्हा सांगतो, पुन्हा नाव काढ नको. तुला शेवळ्या कुठल्या क्वालिटीच्या कशा बनवायच्या तेवढं मला सांग. अहो शेवळ्या चांगल्या आणि बारीक एकदम चांगल्या नाजूक बनल्या पाहिजे त्या. अहो, शेवळ्याला त्याला काय ते भोक असेल तेवढी शेवळी होणार काय? भोक वारकायला शेवळ्या कुठे मोठी होत असते काय राव? होय मग तशीच झाली बारीकच पाहिजे. होत शेवळ्या. ते काय चकत्यात टाकल तशा शेवळ्या बनते त्या. होय मग चकते तर आहे त्या. मशीन कुठल्या कंपनीची आहे? अरे बाबा, मशीन तुला सांगितलं ना टाटाच्या कंपनी. पुन्हा जर मशीनचं नाव काढलं तर मशीन मी विकून टाकीन बरं का, पण तुला त्या शेवळ्या सुद्धा करून देणार नाही. अहो आम्ही दुसऱ्या लेलंड कंपनीच्या मशीन कांड शेवळ्या करून आणत होतो. ए बाबा, तू लिलंड आण, लेलन आण, नाहीतर लेलंडच्या कंपनीचा आण. मला सांगू नको, मला तुला शेवळ्याच करून द्यायच्या नाही त्या. अहो, विषय असं कट कर. कसं? हो, तसंच असतंय आमच्याकडे. असं कसं? आता तुम्ही शेवळ्या करताय म्हणून तुम्हाला फोन केला आम्ही. कशाला शेवळ्या करतोय आम्ही? तुम्ही लावलाय रॉंग नंबर. रॉंग नंबर कसा? आम्ही शेवळ्यावाला शेवळ्या बनवत नाही. अहो शेवळ्यावाला नंबर आहे की. आणि टाटाची तर कंपनी असते का, लिननची तर कंपनी असते शेवळे बनवायची. ठेवा फोन. कशाला फोन ठेवाय? मग पहिले तुम्हाला बोला येत नाही का आम्ही काही शेवळ्या बनवत नाही, हे करत नाही, ते करत नाही? बरं बाबा, मी पहिल्यांदा सांगितलं म्हणून तू काही माझा गळा दाबतोच का? मग मग एवढ्या उशीर कशाला आमचा वेळ गळा दाबतो घालवला? का माझा?
आम्ही दुसऱ्यानं कुठं ह्या टायमात आणले जागे घ्यायचा करून मी काय नको म्हटलो काय तुला तुम्हाला कळत नाही का तुला चिठ्ठ्या पहिल्यांदा पाठवून बोलवले हारबेर घेऊन हारतुर घेऊन मग तुम्ही कशाला म्हटला आम्ही अशा करून देतो तशा करून देतो ह्याव करतो त्याव करतो आणि तुझ्या बाण केलते का ज्वारीच्या पिठा शेवळ्या केलते म्हणून सांगतो तू म्हणलं ज्या वेळेला म्हणला का नाही ज्वारीच्या पिठा शेवळ्या करायच्या त्या तेव्हाच म्हणलं ह्याला काय कळत नाही जरा मजा करावं म्हणलं आम्हाला कळत नाही आम्ही मूर्ख आहे काय मग नाहीतर काय ज्वारीच्या पिठा शेवळ्या होत असते मग आम्ही दरवर्षी करतो म्हणून माहित आहे उन्हाळा लागला ज्वारीच्या पिठाई करते ती तुझ्या बाण केलं ज्वारी पिठा ठेव रॉंग नंबर लागला आणले तुम्ही कोणाचं अजून मशीनचं नाव काढतो बघा अरे मशीन माझ्याकडे नाही टाटाचे बी नाही निलनचे बी नाही कसले मशीन कसले शेवळ्या असतात टाटाचे कसे म्हटला तुम्ही ठेव ठीक आहे ठेव बोल पहिल्यांदा सांगायचं नाही कोणाकडे घ्यायचं घ्या जावा करून का एवढा उशीर घालवता आमचा टायमिंग आहे असू दे ठेवा